नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये. लहान मुलांच्या आवडीची आईस्क्रीम आणि ती बाहेरून न आणता आपण घरच्या घरी करू शकतो. मी पण आज अशीच माझ्या मुलांसाठी घरी आईस्क्रीम ट्राय केली होती. चवीला तर खरंच खूप छान झाली, पण प्रॉब्लेम एकच झाला याच्यामध्ये की मुलं लहान आहेत, त्यांना थोडा आईस्क्रीम म्हटलं की थोडासा संयम ठेवावा लागतो. ती सेट होण्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो. तेवढा संयम माझ्या मुलीमध्ये नसल्यामुळे ती अगदी अर्ध्या तासाला चेक करत होती फ्रीजरमधून काढून, झाली का आईस्क्रीम, झाली का आईस्क्रीम म्हणून. त्यामुळे आणि सेट होण्याआधीच आम्ही ती काढून खाऊन घेतली. चवीला तर खूप छान झाली होती. आईस्क्रीम असली तरी पण अतिशय हेल्दी ही आईस्क्रीम आहे आणि आपल्याला याला कस्टर्ड पावडर लागत नाही. शिवाय आपल्याला गॅस अजिबात या रेसिपीसाठी लागत नाही. तर बघूया आपण ही रेसिपी आता हेल्दी आईस्क्रीमची. त्यासाठी बघा, मी इथे काजू घेतलेत, बदाम घेतले, त्यानंतर मखाना घेतलेला आहे, त्याचबरोबर खजूर घेतले. सगळे आपण हेल्दी ह्यामध्ये घेतलेले आहे. त्यामुळे ही लहान मुलांसाठी तुम्ही नक्की ट्राय करा, कारण त्यांच्या हेल्थसाठी पण खरंच खूप छान आहे. आणि आईस्क्रीम म्हटलं की मुलंही खुश होतात. आणि त्याचबरोबर इथे मी कॉफी टाकून घेतली आहे, खजूर टाकले होते, कॉफी टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर 2 चमचे कोको पावडर मी इथे घेतलेली आहे. याने छान अशी चॉकलेटी टेस्ट येते आपल्या आईस्क्रीमला. आणि मुलांना चॉकलेट आईस्क्रीम हे तर त्यांच्या आवडीचेच विषय असतात. त्याचबरोबर अजून ही आईस्क्रीम चॉकलेटी होण्यासाठी, कारण चॉकलेट फ्लेवरची ही आईस्क्रीम करतो आहे, तर त्यासाठी मी इथे चॉकलेट घेतले. डेअरी मिल्कचं आपलं जे चॉकलेट असतं ते घेतलेलं आहे. आणि रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे. आणि आपल्याला दुधामध्ये हे जे सगळं आपण साहित्य घेतलं होतं ते भिजायला ठेवायचं आहे, अर्धा ते पाऊण तास, 1 तासही ठेवलं तरी चालेल. तर आता हे सगळं दुधामध्ये व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते. मखाना आईस्क्रीम आज करतो आहे आपण. छान हेल्दी अशी ही आईस्क्रीम होते. मुलंही खुश होतात आणि त्याचबरोबर त्यांच्या पोटामध्ये हेल्दी असं हे आईस्क्रीम जातं. तर इथे आता मी हे सगळं व्यवस्थित साहित्य दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता आपण याला झाकून अर्धा ते पाऊण तास ठेवून देऊ. मी ही आईस्क्रीम सकाळी केली होती आणि दिवसभर सेट करायला ठेवली होती. पण त्याऐवजी जर मी ही रात्री ठेवली असती ना सेट करायला, तर रात्रभरात ही छान सेट झाली असती. कारण दिवसभर माझ्या मुलींनी खूप वेळा फ्रीजरमधून काढून चेक केली ती, त्यामुळे ती चांगली सेट झाली नाही. तर बघा, अर्ध्या तासानंतर अर्धे ते पाऊण तास झाला आहे आणि छान असं हे सगळं आपलं भिजलेलं आहे. यामध्ये हे जे बदाम वापरलेले आहेत, हे बदाम तुम्हाला जर साल नको असतील याचे, तर ते आधीच रात्री भिजवून घ्यायचे किंवा गरम पाण्यामध्ये भिजवून त्याचे साल काढून नंतर दुधामध्ये तुम्ही भिजवून घेऊ शकता. तर आता आपण हे जे भिजलेलं सगळं साहित्य आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. तर इथे मी हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे. इथे मी लगेचच त्यामध्ये जे आपण दूध भिजवायला टाकलेलं होतं ते दूध यामध्ये मी घेत नाही आहे, तर नुसतं त्यातलं दुधातलं साहित्य काढून घेतलेलं आहे. जे आपण ड्रायफ्रूट्स सगळे टाकले होते ते आता मी सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आणि आपल्याला आता हे मिक्सरच्या भांड्यामधून चांगले असे फिरवून घ्यायचे आहेत. बघा, मी दुधामधून सगळं भिजलेलं साहित्य काढून घेतलेलं आहे. आणि हे दूध मी आत्ताच नाही टाकत आहे, हे नंतर आपण टाकू, म्हणजे व्यवस्थित आधी एकदा याला बारीक करून घेते मी. तर मिक्सरमध्ये फिरवण्याआधी त्यामध्ये आपल्याला 2 चमचे मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे. खूप छान चवीला होते मग आईस्क्रीम या मिल्क पावडरमुळे. 2 चमचे मी इथे घेतलेले, कुठल्याही ब्रँडची तुम्ही इथे मिल्क पावडर घेऊ शकता. आणि एकदा आपण छान असं फिरवून घेऊ. तर बघा, इथे मी आता छान असं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. आणि छान असं सगळं आपले जे ड्रायफ्रूट्स आपण घेतले होते ते सगळे आता चांगले बारीक झालेले आहेत. आता आपण जे दुधामध्ये हे सगळे ड्रायफ्रूट्स भिजवले होते ते आता मी याच्यामध्ये टाकून एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि ह्या दुधासहित आता परत एकदा आपण याला मिक्सरमधून फिरवून घेऊ. एकदा आधी ते दूध व्यवस्थित मिक्स करून घेते मी. आणि आता आपण याला मिक्सरमधून एकदा फिरवून घेऊ. चवीला तर खरंच खूप छान झाली होती ही. नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा. आणि बघा, आता छान असं स्मूदी आपली आईस्क्रीमचं बॅटर इथे तयार झालेलं आहे. बघा किती छान आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आपल्याला ह्या आईस्क्रीमसाठी गॅस पेटवायची गरज पडत नाही. कुठलंही आपल्याला कॉर्नफ्लावर आपण यामध्ये वापरत नाही किंवा कस्टर्ड पावडर वापरत नाही आहे. त्या व्यतिरिक्त आपण यामध्ये साखर अजिबात वापरलेली नाही आहे, कारण ड्रायफ्रूट्सला स्वतःची गोडी असते. त्याचबरोबर चॉकलेट आहे, खजूर वापरलेले आहेत. त्यामुळे डायबेटिकचे पेशंट असतील ते सुद्धा ही आईस्क्रीम एन्जॉय करू शकतात. तर उरलेलं जे बाकीचं सगळं दूध होतं मी त्यामध्ये टाकून घेतलं आहे. आणि फक्त आता 10 ते 20 सेकंदांसाठी मी एकदा फक्त फिरवून घेते, म्हणजे ते दूध व्यवस्थित मिक्स होईल सगळं. 10 ते 20 सेकंद मी एकदा चांगलं असं फिरवून घेतलं आहे. आणि अतिशय स्मूथ असं आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे. इथे आपलं आईस्क्रीमचं बॅटर रेडी आहे. किती सोपं आहे बघा, अगदी लहान मुलंसुद्धा करू शकतील, इतकं हे सोपं आहे. आईस्क्रीम करायची म्हटलं की असं वाटतं खूप अवघड असेल, जमेल की नाही,
पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही दाखवलेली आहे. आता हे जे बॅटर होतं आपलं आईस्क्रीमचं ते एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. व्हिप क्रीमसुद्धा आपण या आईस्क्रीमसाठी वापरलेली नाही आहे. मुलांना सुट्ट्या आहेत आणि सुट्ट्यांमध्ये मुलांना काहीतरी खायला करावंच लागतं, तर हा खरंच खूप छान ऑप्शन आहे. विशेष म्हणजे हेल्दी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करू शकता तुम्हीसुद्धा. आता हे सगळं मिश्रण मी एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता डीप फ्रीज करून घ्यायचं आहे. ओव्हरनाईट तुम्ही हे करून घ्या. 7 ते 8 तास तरी आपल्याला याला फ्रीझरमध्ये आता ठेवून द्यायचं आहे. मिक्सरच्या झाकणाला सुद्धा बरंचसं बॅटर लागलेलं होतं, ते सुद्धा मी आता सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे. आणि आईस्क्रीम नाही तर तुम्ही हे असं नुसतंही खाऊ शकता, असंही खूप छान लागतं. त्याच्याशिवाय उपास असेल तुम्हाला तर उपासाला सुद्धा हे चालू शकतं, कारण आपण सगळं उपासाला चालेल असंच साहित्य यामध्ये वापरलेलं आहे. तर आता हे कंटेनर मी फ्रीझरमध्ये ठेवून देते. मी फ्रीझरमध्ये तर ठेवलं, पण आमचं ते 7 ते 8 तास फ्रीझरमध्ये राहूच शकलं नाही मुलांमुळे, कारण ते खूप वेळा बाहेर निघून चेक झालं. पण तुम्ही मात्र 7 ते 8 तास नक्की डीप फ्रीज करून घ्या याला, म्हणजे ही चांगली सेट होईल आईस्क्रीम. तर बघा आता इथे मी आईस्क्रीम काढून घेतलेली आहे आणि याप्रमाणे सेट झाली आहे ती, पण अजून थोडासा 2 ते 3 तास गेला असता तर अगदी व्यवस्थित अशी ती सेट झाली असती. तर छान अशी क्रीमी आपली ही घरच्या घरी हेल्दी आईस्क्रीम तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ तुम्हाला आईस्क्रीमचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. लहान लहान मुलं जर घरात असतील तर आईला असं वेगवेगळं काहीतरी ट्राय करतच राहावं लागतं आणि खरंच खूप छान ऑप्शन आहे हा. तुमच्या पण मुलांसाठी तुम्ही नक्कीच करू शकता. अगदी व्यवस्थित छान अशी ही आईस्क्रीम झालेली आहे. फक्त थोडीशी अजून 2 ते 3 तास जर सेट झाली असती तर अजून व्यवस्थित झाली असती. तुम्ही पण अशी ड्रायफ्रूटची आईस्क्रीम कधी ट्राय केली आहे का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर करा. गॅस न पेटवता, त्याचबरोबर कॉर्नफ्लॉवर आपण यामध्ये वापरलेलं नाही आहे, व्हिप क्रीम आपण यामध्ये वापरलेली नाही आहे, कंडेन्स मिल्क नाही आहे, कस्टर्ड पावडरसुद्धा आपण यामध्ये वापरलेली नाही आहे. तर इतकी साधी सोपी आईस्क्रीमची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर अशा व्हिडिओसाठी एक लाईक तर बनतोच. आणि काय माझ्याकडनं चूक झाली आहे, मी जे म्हणजे 2 ते 3 तास अजून सेट करायला पाहिजे होतं, ते पण एकदा एकदम प्रामाणिकपणे इथे सांगितलेलं आहे. व्हिडिओ बघत इथपर्यंत आला असाल तर व्हिडिओला लाईक करा. परत भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.